बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं रे? एंड कायाने केला होता अकर्मक क्रियापदाने, बरोबर आहे. क्रियापदाचे मुख्य प्रकार किती आहेत? 2. कोणकोणते? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. बोला जरा, आहे की नाही? बेमारीचा गाडा उठल्यासारखे करू नका, ठीक आहे की नाही? क्रियापदाचे किती प्रकार आहेत? 2 आहेत. कोणकोणते? मुख्य प्रकार किती? 2 आहेत. आलं लक्षामध्ये? आता आपल्याला पुढे जे आहे आपण ते सकर्मक आणि अकर्मक क्रियापद काय आहे ते पाहिलेलं आहे. त्याच्यासोबतच आपण द्विकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं ते पण पाहिलेलं आहे, ठीक आहे. आता आपल्याला क्रियापदाचं म्हणजे एक थोडं वेगळं वर्गीकरण या ठिकाणी पाहायचं आहे आणि ते म्हणजे काय माहिती आहे, ठीक आहे. बघा इथे क्रियापद आहे, या क्रियापदाचं उत्पत्तीनुसार 2 प्रकार पडतात. उत्पत्तीनुसार क्रियापदाचे प्रकार. उत्पत्तीनुसार क्रियापदाचे प्रकार. आता उत्पत्तीनुसार क्रियापदाचे जे प्रकार पडतात हे किती आहेत? तर हे 2 आहेत. लक्षामध्ये पहा, मग हे कोणकोणते आहेत? हा चार्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. एक सिद्ध क्रियापद. कोणतं क्रियापद? सिद्ध क्रियापद. लक्षामध्ये, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते दुसरं साधित क्रियापद आहे. दुसरं जे आहे ते दुसरं काय आहे? साधित क्रियापद आहे. एक सिद्ध क्रियापद आणि दुसरं काय आहे? साधित क्रियापद. मग तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये विचारलं जाते, पहा की सिद्ध क्रियापद पुढीलपैकी कोणते सिद्ध क्रियापद आहे, कोणते सिद्ध क्रियापद नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो, ठीक आहे. मग आता इकडे पहा, हे सिद्ध क्रियापद जे आहेत हे सिद्ध क्रियापद 4 आहेत. लक्षामध्ये 1. आता हे 4 सिद्ध क्रियापद कोणकोणते आहेत ते पहा. नंबर 1 सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद आपण पाहिले की नाही? सकर्मक क्रियापद. मग सकर्मक क्रियापदाला सिद्ध क्रियापद म्हणणार की साधित क्रियापद म्हणणार? बोला, सिद्ध क्रियापद म्हणणार. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, दुसरं क्रियापदाचा प्रकार आहे ते आहे अकर्मक क्रियापद. कसलं क्रियापद आहे हे? अकर्मक क्रियापद. लक्षामध्ये. त्याच्यानंतर तिसरं जे आहे त्याला म्हणायचं पहा संयुक्त क्रियापद. कसलं क्रियापद पुरं हो? संयुक्त क्रियापद. लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर पहा चौथं जे आहे त्याला म्हणायचं उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद. आता हे काय आहेत काय नाही आपल्याला सगळं शिकायचं आहे, ठीक आहे भाई. तिकडे बी लिहिले आहेत पण इथं तुम्ही लक्षात ठेवा सिद्ध क्रियापदाचे प्रकार किती आहेत? 4. कोणकोणते आहेत? सकर्मक, अकर्मक, संयुक्त आणि उभयविध. अशा 4 प्रकारचे जे आहेत हे सिद्ध क्रियापद आहेत. लक्षामध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता साधित जे आहेत, मग सिद्ध कशाला म्हणायचं, साधित कशाला म्हणायचं हे सगळं तुम्हाला समजून सांगतो. तर 2 मिनिट ठेवा फक्त. आता साधित क्रियापदामध्ये कोण कोण येते ते पहा. या साधित क्रियापदामध्ये एक येतं पहा नाम साधित. नाम साधित क्रियापद. नाम साधित क्रियापद. त्याचबरोबर दुसरं आहे पहा विशेषण साधित क्रियापद. विशेषण साधित क्रियापद. त्याच्यानंतर विशेषण साधित क्रियापद. त्याचबरोबर अव्यय साधित क्रियापद. अव्यय साधित क्रियापद. त्याच्यानंतर पहा शक्य क्रियापद. शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद. बरोबर आहे. शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद हे कशाचे प्रकार आहेत? हे साधित क्रियापदाचे प्रकार आहेत. आता हे सिद्ध आणि साधित आता पहा हे आपण एकदम म्हणजे यांचं विश्लेषण करून या ठिकाणी पाहणार आहोत. एकदम डिटेलमध्ये त्यांना आपल्याला अभ्यासायचं आहे. कारण क्रियापद हा असा चॅप्टर आहे, हे एकदा तुम्हाला समजला की बाकी पुढचं आपोआप समजते. प्रयोग असेल, ठीक आहे. त्याचबरोबर काळ असेल. बघा आता इथं सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद. तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारते की पुढील पैकी कोणता सिद्ध क्रियापद नाही. मग सिद्ध क्रियापद नाही असं म्हणतंय. मग एक देते सकर्मक क्रियापद, दुसरं संयुक्त क्रियापद, तिसरं उभयविध क्रियापद, चौथं देते पहा मग प्रयोजक क्रियापद.
तर प्रयोजक क्रियापद सिद्ध क्रियापद आहे की साधित क्रियापद आहे? कसलं क्रियापद आहे ते? साधित क्रियापद आहे. हा लक्षामध्ये ठीक आहे. हा म्हणजे हे इकडचे सगळे लक्षात ठेवायचे आपण. आता इकडे पहा, आता सिद्ध क्रियापद म्हणायचं कशाला आणि साधित क्रियापद म्हणायचं कशाला? तर सिद्ध क्रियापद म्हणजे काय? जे क्रियापद मूळच्या धातूपासून बनलेलं असतं, सिद्ध धातूपासून बनलेलं असतं. जो मूळ धातू आहे, ठीक आहे, मूळ धातू, या मूळ धातूलाच आपण म्हणत असतो पहा सिद्ध धातू. काय म्हणत असतो? सिद्ध धातू. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो. पहा, बस हा एक धातू आहे की नाही रे बा? बस काय आहे? धातू आहे. लक्षात. उठ धातू आहे, चाल धातू आहे. लक्षामध्ये. मग यांना काय म्हणायचं आपण? मूळ धातू, किंवा यांनाच काय म्हणायचं आपण? सिद्ध धातू. लक्षामध्ये. आणि यांच्यापासून जे क्रियापद बनतं, आता बस पासून काय बनवतो आपण? बसतो. मग बसतो हे जे आहे, हे बसतो कसलं क्रियापद झालं? सिद्ध क्रियापद. जे सिद्ध धातूपासून किंवा मूळ धातूपासून बनतं त्याला कसलं क्रियापद बनायचं? आलं. मग बसतो हे कसलं क्रियापद झालं पुरं? हो, सिद्ध क्रियापद झालं. उठ पासून आपण काय केलं या ठिकाणी? उठतो. मग हे उठतो काय बनलं? क्रियापद. पण कसलं क्रियापद आहे ते? सिद्ध क्रियापद आहे. चाल पासून आपण या ठिकाणी तयार केलं पहा, चालतो. लक्षामध्ये. ठीक आहे. आता बस, उठ, चाल हे कसले धातू आहेत सांगा एकदा? मूळ धातू आहेत किंवा? मग जे क्रियापद सिद्ध धातूपासून तयार होते त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? सिद्ध क्रियापद म्हणायचं. जे क्रियापद सिद्ध धातूपासून तयार होतं त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? सिद्ध क्रियापद असं म्हणायचं. कुणाच्या मनामध्ये काही शंका नाही ना? ठीक आहे. एकदा आपण इकडे पाहूया पहा. ठीक आहे, बघा हो का, सिद्ध व साधित क्रियापदे. सिद्ध क्रियापदामध्ये काय लिहिलं आपण? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि उभयविध क्रियापद. आणि साधित मध्ये काय घेते तिथं? नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित, शक्य आणि प्रयोजक. लक्षामध्ये. आता आपण याच्यामध्ये काय काय पाहिलेलं आहे रे? सकर्मक क्रियापद पाहिलंय, अकर्मक क्रियापद पाहिलंय की नाही पाहिलं? बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचंय काय? संयुक्त क्रियापद आणि उभयविध क्रियापद. लक्षामध्ये. सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, अकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय पाहायचंय? संयुक्त क्रियापद. मग आधी आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आपण त्या ठिकाणी म्हणजे पडला पाहिजे आपल्याला, किंवा संयुक्त क्रियापद म्हणजे काय? जसं सकर्मक म्हणजे काय, तसाच अकर्मक म्हणजे काय, तसाच द्विकर्मक म्हणजे काय, असे प्रश्न पडले पाहिजे. आलं लक्षामध्ये? प्रश्न पडले आणि तुम्ही त्याच्या शोधापर्यंत गेलात की 100% तुम्हाला त्या ठिकाणी जे ते कायमचं लक्षात राहतं. आता आपल्याला काय पाहतंय मग? संयुक्त क्रियापद. सध्या आपण सिद्ध क्रियापद पाहणार आहोत ना? ठीक आहे. तर पहा, सिद्ध क्रियापद म्हणजे काय? सिद्ध धातूपासून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात. मग सिद्ध धातू म्हणजे मूळचा धातू. सिद्ध धातू म्हणजे कसला धातू आहे? मूळचा धातू. लक्षामध्ये. ठीक आहे. सिद्ध धातू म्हणजे कसला धातू आहे? मूळचा धातू. जो धातू इतर कोणत्याही धातूपासून उत्पन्न होत नाही त्यास कसला धातू म्हणायचं? सिद्ध धातू. म्हणजे तो मुळातच सिद्ध. जो सिद्ध असतो तो इतरापासून कसा निर्माण होईल? जो धातू इतर कुणापासूनही उत्पन्न होत नाही त्याला कसला धातू म्हणायचं रे? सिद्ध धातू असं म्हणायचं. लक्षात. मग आता हे काय? सिद्ध धातू आणि त्याच्या खाली मी इथं सिद्ध क्रियापद दिलेली आहेत पहा. सिद्ध धातू आणि सिद्ध क्रियापद. हे काय? सिद्ध धातू आहेत आणि खालचे सिद्ध क्रियापद आहेत. खा हा काय आहे? सिद्ध धातू आहे. आणि खा या सिद्ध धातू पासून काय बनलं या ठिकाणी? आता खातो हे काय बनलं? सिद्ध क्रियापद. हे कुणा कुणाला कळायला? एकदा हात वर करा. शाबास. जा हा काय आहे? सिद्ध धातू आहे. त्याच्यापासून काय बनलं? जातो हे काय आहे? सिद्ध क्रियापद आहे. ये हा सिद्ध धातू आहे. येतो हे त्याच्यापासून काय बनलं? सिद्ध क्रियापद बनलं. उठ पासून उठतो बनलं, तसं बस पासून बसतो बनलं, तसं पी पासून पितो, आणि कर पासून. मग जे सिद्ध धातूपासून क्रियापद तयार होतात त्यांना आपण काय म्हणायचं? सिद्ध क्रियापद. जे सिद्ध धातूपासून क्रियापद तयार होतात त्यांना काय म्हणायचं? सिद्ध क्रियापद असं म्हणायचं. लक्षामध्ये. याच्यानंतर आता पुढे पहा, सिद्ध क्रियापदे. बघा आता सिद्ध क्रियापदे कोणकोणते आहेत? सकर्मक, अकर्मक, संयुक्त आणि उभयविध. ठीक आहे. आता इकडे पहा, सिद्ध पदापैकी आपण सकर्मक व अकर्मक क्रियापदांचा अभ्यास केला आहे. आता आपण कोणत्या क्रियापदाचा अभ्यास करायचा आहे? संयुक्त क्रियापद आणि उभयविध क्रियापद. मग आता संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं ते एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा आता पूर्व मी इथं तुम्हाला संकल्पना समजून सांगतो ती संयुक्त क्रियापदाची. सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं बरं का? ठीक आहे. वाटलं तर मी इथं डायरेक्ट तुम्हाला लिहूनच शिकवतोय, आहे की नाही? पहा,
संयुक्त क्रियापद. सगळ्यात महत्वाचं आहे पोरं हो, संयुक्त क्रियापद हे सिद्ध क्रियापद आहे की साधित क्रियापद आहे? कसं आहे? सिद्ध क्रियापद आहे, ते साधित क्रियापद नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे संयुक्त क्रियापद जे आहे हे सिद्ध क्रियापदाचाच भाग आहे. हे काय आहे पोरं? एक प्रकारचं सिद्ध क्रियापदच आहे. सिद्ध क्रियापदाचा प्रकार आहे. सिद्ध क्रियापदाचा प्रकार आहे. आलं लक्षामध्ये? आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला याच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवायचा आहे, याच्या नावातच काय? संयुक्त. संयुक्त म्हणल्यावर कुठलीही गोष्ट ज्या वेळेला दोन घटकापासून तयार होते त्यावेळेला ती काय होते? संयुक्त. आलं लक्षामध्ये? जे एकापासून तयार होते ते संयुक्त असेल का? नाही. म्हणजे संयुक्त क्रियापद जे आहे हे संयुक्त क्रियापद तयार होण्यासाठी इथं दोन शब्द जे आहेत, दोन शब्दापासून तयार होते. दोन शब्दापासून तयार होते. मग आता हे दोन शब्द कोणकोणते आहेत? तर हे दोन शब्द कोणकोणते आहेत ते आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. हे दोन शब्द, एक असतं पोरं हो धातू साधित. एक काय असतं? धातू साधित असतं. आणि दुसरं जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद असतं. काय असतं रे? सहाय्यकारी क्रियापद. आलं लक्षामध्ये? हे दोन शब्द असतात पहा. आणि धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद ह्या दोघांपासून या ठिकाणी काय तयार होतं रे? मग संयुक्त क्रियापद तयार होतं. ठीक आहे. पहा काय म्हणालो मी? धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद हे दोन एकत्र येऊन काय तयार होतं बरं हो? संयुक्त क्रियापद तयार होतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग या धातू साधिताला दुसरा एक शब्द आहे पहा, ह्यालाच आपण म्हणत असतो कृदंत. काय म्हणत असतो? कृदंत. मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये म्हणलं कृदंत अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर काय होईल रे? काय होईल? मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे पहा, हे जे संयुक्त क्रियापद असतं या संयुक्त क्रियापदामधला मुख्य क्रियावाचक शब्द जो आहे, ठीक आहे, हा धातू साधित असतो. धातू साधित हा कसला शब्द असतो? मुख्य क्रियावाचक शब्द असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे हे सहाय्यकारी क्रियापद हे फक्त आणि फक्त विधानाला अर्थपूर्ण म्हणजे विधानाचा अर्थ पूर्ण करतं. हे काय करतं बरं हो? विधानाचा अर्थ पूर्ण करतं. आलं लक्षामध्ये? बघा संयुक्त क्रियापद कशापासून बनते बरं हो? धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापदापासून. मग याच्यातला मुख्य क्रियावाचक शब्द कोणता असतो असं जर विचारलं तर संयुक्त क्रियापदातला मुख्य क्रियावाचक शब्द कोणता असतो? कोणता असतो? धातू साधिताला दुसरं नाव काय आहे? कृदंत. आलं लक्षामध्ये? आणि विधानाचा अर्थ पूर्ण करण्याचं काम कोण करते? सहाय्यकारी क्रियापद. आलं लक्षामध्ये? आता या धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांच्यापासून जे संयुक्त क्रियापद बनतं, या संयुक्त क्रियापदातून एकच क्रिया व्यक्त झाली पाहिजे. किती क्रिया बरं हो? एकच क्रिया व्यक्त झाली पाहिजे. आलं लक्षामध्ये? एकच क्रिया व्यक्त झाली पाहिजे. धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद याच्यापासून बनलेलं जे संयुक्त क्रियापद आहे, या संयुक्त क्रियापदापासून किती क्रिया व्यक्त झाली पाहिजे रे बरं हो? एकच क्रिया व्यक्त झाली पाहिजे. आलं लक्षामध्ये? किती क्रिया म्हणालो मी? एकच क्रिया त्या ठिकाणी व्यक्त झाली पाहिजे. आलं लक्षात? दोन वेगवेगळ्या क्रिया व्यक्त झाल्या की ते संयुक्त क्रियापद होत नाही. आता मी तुम्हाला ही संकल्पना समजून सांगितली. आलं लक्षामध्ये? हे कुणाकुणाच्या लक्षात आलं सांगा बरं. आता आपण पुढे ह्याचं जे आहे उदाहरण पाहूया. पहा मी तुम्हाला एकदा एका समजा इथं खाली आता उदाहरण आहे ह्याचं, ते उदाहरण आपण बघूयात. ठीक आहे. बघा संयुक्त क्रियापद, बघा इकडे लक्ष द्या पोरं हो. संयुक्त क्रियापद काय म्हणले रे? संयुक्त क्रियापद हे एका शब्दापासून बनत नसते. मग किती शब्द लागतात त्याला? दोन. ठीक आहे. संयुक्त क्रियापद पुढील दोन घटकांचे मिळून बनते. कोणकोणते दोन घटक? धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद. धातू साधित अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. बरोबर आहे. धातू साधित व सहाय्यक क्रियापद दोघे मिळून एकच क्रिया दर्शवित असते. काय म्हणाले रे? एकच क्रिया दर्शवित असेल तर त्या क्रियापदाला काय म्हणायचं रे? संयुक्त क्रियापद असे म्हणतात. धातू साधित व सहाय्यकारी क्रियापद दोघे मिळून एकच क्रिया दर्शवित असेल तर त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. ठीक आहे. धातू साधित संयुक्त क्रियापदातील मुख्य क्रियावाचक शब्द असतो. संयुक्त क्रियापदातील मुख्य क्रियावाचक शब्द कोणता असतो?
धातू साधित. तर सहाय्यकारी क्रियापद काय करत असतं? विधानाचा अर्थ पूर्ण करतं. ठीक आहे, हे सांगितले तुम्हाला मी सगळं. संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असावी, त्या वेगवेगळ्या नसाव्यात. किती क्रिया असावी? एकच असावी. आलं लक्षामध्ये? आता उदाहरणादाखल आपण या ठिकाणी खाली पाहूया, पहा. ठीक आहे, बघा. काय पहिलं वाक्य आहे, मोहिनी पुस्तक वाचत आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी जे आहे बघा, मी या ठिकाणी एवढंच जर म्हटलं पर हो, मोहिनी पुस्तक आणि इकडे लिहिलं आहे आणि मध्ये वाचत हा शब्दच नाही टाकला, तर अर्थाचा अनर्थ होईल की नाही? बरोबर आहे. आता मोहिनी पुस्तक वाचत आहे, मोहिनी पुस्तक वाचत आहे. आलं लक्षामध्ये? मग आता हे वाचत आहे म्हटल्याच्या नंतर जे आहे, हे वाचत या ठिकाणी कशाचं काम करायला सांगा बरं हो? हे वाचत काय? धातू साधित आहे. आलं लक्षात? आणि आहे हे काय आहे? सहाय्यकारी क्रियापद. आणि वाचत आहे या दोन शब्दापासून क्रिया किती व्यक्त व्हायला सांगा बरं? कोणती क्रिया व्यक्त व्हायली? वाचण्याची क्रिया एकच व्यक्त व्हायली. ठीक आहे, म्हणून हे वाचत आहे हे कसलं क्रियापद आहे? कसलं क्रियापद आहे? किंवा तुम्हाला सरळ सरळ सांगतो, ते परीक्षेमध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारते, पहा. दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा. ठीक आहे, आता हे मोहिनी पुस्तक वाचत आहे या वाक्यातलं आपल्याला क्रियापद ओळखा म्हणते. मग एका पर्यायामध्ये आपल्याला काय करणार? ती आहे देणार, दुसऱ्या पर्यायामध्ये देणार वाचत, तिसऱ्या पर्यायामध्ये काहीतरी देणार, आणि एका पर्यायामध्ये देणार वाचत आहे. मग पूर्ण हे वाचत आहे एवढ्याला काय म्हणायचं आपण? क्रियापद. पण हे क्रियापदाचा कसला प्रकार आहे सांगा? अहो, संयुक्त क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे? हे कुणा कुणाला कळालं? एकदा हात वर करा. नक्की? काय अडचण? हा, धातू साधित हे विधानाचा अर्थ पूर्ण करू शकते का? धातू साधित हे विधानाचा अर्थ पूर्ण करू शकते का? नाही. मग त्या धातू साधिताला विधानाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत कोण करते? कोण करते? सहाय्यकारी क्रियापद. हा लक्षामध्ये. आणि अशा पद्धतीने या दोघांपासून जे आहे काय तयार होतं? मग संयुक्त क्रियापद तयार होतं. चला आता बघा इकडे पहा, वाचत आहे हे काय झालं पुरं हो? संयुक्त क्रियापद. त्याने सर्व नारळ देऊन टाकले, त्याने सर्व नारळ देऊन टाकले. आता दिले आणि टाकले असं आहे का? आता देऊन टाकले म्हणजे दिले, देऊन टाकले म्हणजे दिले. म्हणजे देऊन आणि टाकले या दोन शब्दापासून किती क्रिया व्यक्त व्हायली? कोणती? देण्याची. देणे ही एकच क्रिया व्यक्त व्हायली ना, बरोबर आहे. मग देऊन टाकले हे कसलं क्रियापद आहे? अहो, याच्यातलं धातू साधित कोणतं आहे? आणि सहाय्यकारी क्रियापद मग आता मला सांगा, हे देऊन हे क्रिया दाखवायले की टाकले हे क्रिया दाखवायले? देऊन आणि टाकले हे काय करायले? काय करायले? कुणाचा अर्थ पूर्ण करायले? वाक्याचा अर्थ. अलग लक्षामध्ये तुम्हाला काय सांगितलं? जे धातू साधित आहे हे मुख्य क्रियावाचक शब्द असतो, आणि सहाय्यकारी क्रियापद काय करतं? डान्स करतं. काय करतं? वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. आलं लक्षामध्ये? मग टाकले कसलं क्रियापद आहे? मग टाकले हे क्रियापद या ठिकाणी कशाचं काम करायले? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम. बघा बरं एकदा, त्याने सर्व नारळ देऊन, त्याने सर्व नारळ देऊन एवढंच जर म्हणलं तर त्याने सर्व नारळ देऊन वाक्याचा अर्थ पूर्ण आहे की अपूर्ण आहे? आणि टाकले म्हणल्यावर पूर्ण आहे. आलं लक्षात? आणि एवढं जर म्हणलं त्याने सर्व नारळ टाकले, बरोबर आहे. आता खाली पहा, तू लवकर लिहायला लाग, तू लवकर लिहायला लाग. आता ह्याच्यातलं मला सांगा, लिहायला हा शब्द कशाचं काम करत असेल? हा, सगळेजण बोला. धातू साधिताचं काम करतोय. आणि हा लाग हा शब्द कशाचं काम करतोय? बर, याच्यामध्ये आता मग कोणती क्रिया व्हायली? लिहिण्याची. आणि त्याला वाक्याला अर्थ पूर्ण करण्याचं काम कोण करायले? लाग हा शब्द जो आहे हा काय करायला? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचा, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे. आलं लक्षामध्ये? तू लवकर लिहायला लाग. पुढे पहा, श्रीकृष्ण वेणू वाजवीत आहे. ठीक आहे, आता श्रीकृष्ण वेणू काय करत आहे बरं हो? मग ह्याच्यातलं धातू साधित सांगा.
वाजवीत ह्याला काय म्हणायचं? आणि आहे हे काय आहे? आणि वाजवीत आहे हे एकंदरीत कसलं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. क्रीडांगणावर मुले खेळू लागली. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये आता धातू साधित कोणता आहे? आणि लागली का आहे? सहाय्यकारी क्रियापद. आणि खेळू लागली हे दोन्ही मिळून काय झालं रे? हो, संयुक्त क्रियापद. वेणू म्हणजे बासरी. हा लक्षात? ठीक आहे. कळलं? पुढे पहा. माधवने सर्व अभ्यास करून टाकला. माधवने सर्व अभ्यास आता करून कशाचं काम करायले? आणि टाकला कशाचं काम करायले? मग ह्याच्यातलं क्रिया दाखवणारा शब्द कोणता आहे? करून. आणि विधानाचा अर्थपूर्ण कोण करायलाय? टाकला. आता ह्याच्यातून एकच करणे ही एकच क्रिया व्यक्त व्हायली की नाही? म्हणून हे कसलं क्रियापद आहे? पुरं हो, संयुक्त क्रियापद. पुढे पहा. सानेबाई आम्हाला स्वाध्याय पुस्तिका पाहू देतील. आता पाहू आणि देतील. लक्षात? पाहू देतील. मग आता क्रिया पाहण्याची व्हायली का देण्याची व्हायली? पाहण्याची व्हायली. कशाची व्हायली? मग पाहू हे काय? आणि देतील काय आहे? आणि पाहू देतील एवढं मिळून काय झालं? संयुक्त क्रियापद. पुढे पहा. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. हे लयदा प्रश्न परीक्षेला विचारलाय बरं का. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता या ठिकाणी खाऊन हा शब्द कशाचं काम करायलाय? आणि टाक. आता खाऊन टाक ह्याच्यातून किती क्रिया व्यक्त व्हायला? आता एकच. कोणती? खाण्याची. आता इथं खा आणि टाक असं आहे का? नाही. आलं लक्षात? मग त्याचा अनर्थ होईल. आलं लक्षात? आधी खान पुन्हा टाक. बर का? ठीक आहे. तसं लॉजिक लावायचं नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. नाही तर टमरेल घेऊन उभा टाकावं लागेल मध्ये. बाळ एवढा लाडू खाऊन. आता खाऊन आणि टाक जे आहे हे दोन शब्दाचं मिळून काय तयार झालं? एक संयुक्त क्रियापद तयार झालं. काय झालं? संयुक्त क्रियापद तयार झालं. बाळ एवढा लाडू खाऊन जा. खा आणि जा. आता किती क्रिया आहे तिथं? खाण्याची एक. मग आता हे संयुक्त क्रियापद असेल का बाप्पा? म्हणून हे खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. याला संयुक्त क्रियापद म्हणायचं का पोरं? हो, याला संयुक्त क्रियापद म्हणता येणार नाही. आता हे संयुक्त क्रियापद नाही, कारण खा आणि जा या दोन क्रिया आहेत. हे म्हणजे कोणतं? खाऊन जा. लक्षात? तू वर्तमानपत्र वाचून जा. ठीक आहे. तू वर्तमानपत्र वाचून जा. वाचून जा. आता फसायचे काही ते संयुक्त क्रियापद आहे का? आता वाच आणि जा किती क्रिया आहेत? दोन क्रिया आहेत. म्हणून हे देखील संयुक्त क्रियापद नाही. ठीक आहे. याला संयुक्त क्रियापद म्हणायचं नाही. ठीक आहे. एक संयुक्त क्रियापद नाही रे बा. मग ह्याच्यातलं जा जे आहे, जा हेच मुख्य क्रियापद आहे. आलं लक्षामध्ये? सहाय्यकारी क्रियापद नाही. ठीक आहे. आणि हे धातू साधिताचं काम करतंय, म्हणजे या ठिकाणी क्रिया विशेषणाचं काम करतंय. तू नियमित वर्तमानपत्र वाचत जा. आता वाचत जा म्हणजे वाच. वाचत जा म्हणजे वाच. क्रिया किती आहे? एकच क्रिया. म्हणजे हे कसलं क्रियापद आहे? हे मात्र संयुक्त क्रियापद 101% आहे. याच्यामध्ये काही अडचण नाही. लक्षामध्ये? त्याच्यानंतर पहा. मी आज गावाला जाऊ शकतो. क्रिया किती आहे? आता मी आज गावाला जाऊ शकतो. आता जाऊ हे काय झालं पुरं? हो. आणि शकतो हे काय झालं? आणि क्रिया किती आहे? एकच. जाण्याची. का शकण्याची एक क्रिया आहे? नाही. ठीक आहे. मग जाऊ शकतो हे कसलं क्रियापद आहे? कसलं आहे? संयुक्त क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे पुरं? हो, याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. लक्षामध्ये? हे नीट लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. लक्षामध्ये? आता संयुक्त क्रियापद सगळ्यांना समजलं बाबा? संयुक्त क्रियापदामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला? संयुक्त क्रियापद एका शब्दापासून बनत नसतं तर ते दोन शब्दापासून बनतं. आणि ते दोन शब्द कोणते असतात? एक धातू साधित आणि दुसरं सहाय्यकारी क्रियापद. धातू साधित हा कसला शब्द असतो? मुख्य क्रियावाचक. आणि हे काय असतो? आपलं काय म्हणलं मी? सहाय्यकारी क्रियापद काय करतं? विधानाचा अर्थ पूर्ण करतं. बरोबर आहे. विधानाचा अर्थ काय करतं?
पूर्ण करतं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि या संयुक्त क्रियापदापासून क्रिया किती व्यक्त होतात? फक्त एकच क्रिया व्यक्त होते. आलं लक्षामध्ये? ओके, डन डना डन. चला आपल्याला कोणतं पाहायचंय पोरं हो? उभयविध क्रियापद. काय पाहायचंय पोरं हो? थोडं इकडे समजून देऊ का? ठीक आहे. पण शिकलेलं समजायलंय की नाही? मला शिकवायलाय का? बर, मग आता तुम्हाला शिका नीट. ठीक आहे. उभयविध क्रियापद. कसलं क्रियापद पाहायचंय आता? उभयविध क्रियापद. म्हणा बरं रे पोरं हो. आता उभय म्हणजे किती? उभयचा अर्थच काय होतं पोरं हो? दोन. ठीक आहे. मग उभयविध क्रियापद म्हणजे काय? तर उभयविध क्रियापद म्हणजे जे क्रियापद सकर्मक म्हणूनही वापरता येतं आणि अकर्मक म्हणूनही वापरता येतं, अशा क्रियापदाला काय म्हणायचं पोरं हो? उभयविध क्रियापद असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? उभयविध क्रियापद असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? उभयविध क्रियापद असं म्हणायचं. ओके. जे सकर्मकही वापरता येतं आणि अकर्मकही वापरता येतं त्याला काय म्हणायचं? उभयविध क्रियापद असं म्हणायचं. मग जे उभयविध क्रियापद आहे, सगळ्यांनी हे इकडे नीट लक्ष देऊन आहे का? जे क्रियापद उभयविध आहे, ठीक आहे, इथं काय भानगड होते ते सगळ्यांनी जरा आता नीट लक्ष देऊन आहे. आता मुळात काप, आठव, स्मर, लोट, भर, ठीक आहे, हे जे आहेत ना, उघड, मोड, हे इत्यादी जे आहेत ना पोरं हो, हे उभयविध धातू आहेत. कसले धातू आहेत पोरं हो? म्हणा बरं एकदा. यांना काय म्हणायचं पोरं हो? उभयविध क्रियापद म्हणायचं की उभयविध धातू म्हणायचं? काय म्हणायचं यांना? आणि या उभयविध धातूपासून उभयविध क्रियापदे तयार होतात आणि ते सकर्मकही वापरता येतात आणि अकर्मकही वापरता येतात. आता उदाहरणार्थ पहा, मी या ठिकाणी वाक्य लिहिले काप पासून. आता काप पासून क्रियापद बनवा बरं पोरं हो. कापतो, कापले, आहे की नाही? बरोबर आहे. हा, आता मूळ धातू कोणता आहे? त्याच्यापासून क्रियापद काय केलं आपण? कापले. आता काप हा कसला धातू आहे? हो 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 हो, कसला आहे? आता उभयविध धातू तुम्हाला सरळ सरळ परीक्षेत विचारते पहा, पुढील पैकी उभयविध धातू ओळखा. मग याचा वाचा बरं. काप, आठव, स्मर, लोट, भर, उघड, आहे की नाही, मोड, हे कसले धातू आहेत रे बा? उभयविध धातू आहेत. आणि या उभयविध धातू पासून कसलं क्रियापद तयार होतंय? आता हे कसं उभयविध आहेत ते तुम्हाला एकदा दाखवतो मी, बघा. ठीक आहे. आता मी उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. आता कापले क्रियापद आपल्याला दोन प्रकारे वापरता येतं. कसं वापरता येतं? एक सकर्मक म्हणूनही आणि दुसरं अकर्मक म्हणूनही. अशा दोन्हीही प्रकारे आपल्याला याला वापरता येतं. कसं ते पहा आता खाली. बघा आता काय सांगतो ते. मी आता असं म्हटलं पहा, त्याने त्याचे बोट कापले. क्रियापद कोणतं आहे? कापले. बरोबर आहे. आता मला सांगा त्याने काय कापले? मग कापणारा कोण आहे? म्हणजे हा काय झाला वाक्याचा? मग याची क्रिया कुणावर घडायली? मग हे बोट काय होईल? बोट काय झालं पोरं हो? कर्म. बरोबर आहे. बोट काय झालं इथं? कर्म झालं. आता सगळ्यांनी हे का इकडे नीट लक्ष देऊन आहे का? हे काय त्याचं बोट काय काय लेख कलाकार असले पहा. तू हो म्हण, नाही तर मी कापून घ्या, आहे की नाही? घेतलं काप. आता क्रिया काय झाली? काय झाली? बोटावर. कुणाची झाली? त्याची. त्याने बोट कापले. आलं का लक्षामध्ये? तुकडा नाही पडला, हे उगा नकरा हाणला, उगा ब्लेड हाणलाय थोडी. आलं लक्षामध्ये? आणि त्याने बोट कापले. आलं लक्षामध्ये? मग या वाक्यामध्ये इथं कर्म आलं म्हणजे कापले हे क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे? कसला इथं?
सकर्मक क्रियापद. हे इथपर्यंत कुणाला कळालं एकदा सांगा. आता कापले जे आहे इथं सकर्मक म्हणून वापरले की आकर्मक म्हणून वापरले? मग आता काय झालं माहिती आहे का? आता दुसरं एक वाक्य लिहितो पहा पोरं हो. मी तर असं म्हटलं, त्याचे बोट कापले, त्याचे बोट कापले. आता बघा ही जम्मड गाय कशी आहे ती. ठीक आहे, त्याचे बोट कापले. आता असं म्हटल्याच्या नंतर या वाक्यामध्ये कापणारा कुणी आहे का रे बा? आता ह्याचं बोट कापलेलं आहे आणि लांबून दुसरं त्याचे बोट कापले, का तर रक्त बळबळ बळबळ खाली राहिले. आलं लक्षात? त्याचे बोट. मग इथं ह्याला प्रश्न विचारला, कापणारे काय? कापणारे काय आहे? मग बोट हाच वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. आलं लक्षात? आणि त्याचे हे काय आहे? तर विशेषण. कुणाबद्दल माहिती सांगाले? कुणाचं बोट आहे? मग या वाक्यामध्ये कर्ता आपलं कर्म आहे का? नाही. मग कापले हे क्रियापद आता सकर्मक आहे की अकर्मक आहे रे भाऊ? बोला पटकन. कसलं क्रियापद आहे हे? अकर्मक क्रियापद आहे. आलं लक्षामध्ये? इथं कसं वापरले कापले क्रियापद? इथं कसं वापरले? आता हे सकर्मक म्हणूनही वापरता आले आणि अकर्मक म्हणूनही वापरता आले. म्हणून कापले या क्रियापदाला आपण कसलं क्रियापद म्हणायचं? उभयविध क्रियापद म्हणायचं. कसलं क्रियापद म्हणायचं? उभयविध क्रियापद. जे सकर्मक म्हणूनही वापरता येऊ शकतं आणि तेच आपल्याला अकर्मक म्हणूनही वापरता येऊ शकतं. त्यांना कसलं क्रियापद म्हणायचं? उभयविध क्रियापद असं म्हणायचं. आलं लक्षामध्ये? काही अडचणीत पर्यंत बोला लवकर. नाही म्हणा. ठीक आहे. आता मी तुम्हाला इकडे समजून सांगू का पूर्व हो? मग एकदा तेव्हा हे इकडे बघा. उभयविध क्रिया, जी क्रियापदे वाक्यात वाचा, सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात, त्यांना उभयविध क्रियापदे असे म्हणतात. मग उभयविध धातू कोणकोणते? हे गायबान्या वरी बघ, हे रताळ्या बा, काप, आठव, स्मर, लोट, हळव, भर, उघड, मोड. कसली धातू आहेत हे? म्हणा एकदा. काप, आठव, स्मर, लोट, हळव, भर, उघड, मोड. कसली धातू आहेत? उभयविध. आणि यांच्यापासून कसली क्रियापद तयार होतील मग? उभयविध. आता बघा, रामाने घराचा दरवाजा उघडला, आहे की नाही? आता राम आहे बा, राम गेला, ही दरवाजाची कडी असेल, ही कडी अशी काढली रामानं, म्हणजे रामाची क्रिया कुणावर घडली? दरवाजा. राम हा वाक्याचा कोण आहे आणि याचा कर्म कोण आहे? दरवाजा हे काय आहे? कर्म आहे. आलं लक्षामध्ये? मग उघडला हे क्रियापद सकर्मक आहे. याबद्दल कुणाच्या मनात काही शंका नाही? मग पुढचं सांगू. आता बघा, रामाच्या घराचा दरवाजा उघडला. आता इथं उघडणारा काय आहे? मग दरवाजा हा वाक्याचा काय आहे? आलं लक्षामध्ये? आता याचा अर्थ असा आहे की दरवाजा ऑलरेडीच उघडा आहे. समजा आता हे रामाचं घर आहे, दरवाजा उघडा आहे. आलं का लक्षात? आणि तिथून तुम्ही खिडकीतून पाहिल्याच्या नंतर दुसऱ्या मित्राला सांगायले की रामाच्या घराचा दरवाजा उघडा आहे. उघडणारा कोण आहे माहिती आहे? मग आता बोलायलो आपण कुणाबद्दल? मग दरवाजाच वाक्याचा काय होईल? कारण आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो वाक्याचा काय असतो? कर्ता असतो. मग या वाक्यामध्ये कर्म आहे का? मग खालच्या वाक्यातलं उघडला हे क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे? बोला पटकन. हाय का ह्याच्यात काय अवघड? अवघड वाटले का? नाही म्हणा. नाही तो गोळ्याच घाली. ठीक आहे. आता पुढचं पहा. रामाचे लाकडी धनुष्य मोडले. रामाचे लाकडी धनुष्य मोडले. आता मला सांगा, मोडणारे काय? मग धनुष्य वाक्याचा काय होईल? कर्ता. धनुष्य वाक्याचा काय होईल? कर्ता होईल. ठीक आहे. रामाचे लाकडी हे दोन्ही शब्द धनुष्य या शब्दाची विशेषण आहेत. कोणाचं धनुष्य? कसला धनुष्य? लाकडी धनुष्य. मग हे जर कर्ता जर असेल तर मोडले क्रियापद हे सकर्मक आहे की अकर्मक आहे? हे कसलं आहे बरं हो? आणि आता वरच बघा बरं, रामाने लाकडी धनुष्य मोडले. आता रामाची क्रिया कुणावर व्हायली? कुणावर व्हायली? धनुष्य या शब्दावर व्हायली की नाही मानस? बरोबर आहे. म्हणजे हे इथलं धनुष्य काय झालं आता? कर्म. मग मोडले हे क्रियापद सकर्मक की अकर्मक?
हो सकर्मक. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तू जरा बदाम बिदाम खायच जाय बे. आहे की नाही? मला तुझ्याकडे बघितले की 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला शिकवलं काय असं वाटायले. हा आहे की नाही? हा माणसानं नेहमी असं तंदुरुस्त राहिलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? ते निराश, पुन्हा डोक्यामध्ये नको ते विचार. आलं का लक्षामध्ये? कसं राहिलं पाहिजे आपण ह्या वयामध्ये? प्रफुल्लित, टवटवीत. आलं का लक्षामध्ये? असं राहिले की तुम्हाला घवघवीत यश भेटतंय. कसं यश भेटतंय? घवघवीत. आलं का लक्षामध्ये? हा आणि उद्देश कधी विसरायचा नाही. आपल्याला पाठवलं इथं कशाला? आलं का लक्षात? तुम्हाला इथं कायला पाठवले माय बापाने? अभ्यास करायला पाठवले का आगाव कुठाने करायला पाठवले? मग आगाव कुठाना करायचं आहे का? तुम्ही सगळेजण चांगले आहेत. आलं का लक्षात? तरी सांगावं लागते तुम्हाला. आता पुढचं बघा. त्याने त्याचे बोट कापले. ठीक आहे. त्याने त्याचे बोट, मग ह्या हा कोण आहे वाक्याचा? आणि वाक्यातलं कर्म कोणतं आहे पोरं? हो बोट का? कापले क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक? हो. आणि त्याचे बोट कापले म्हणल्यावर बोट का इथला? करता. आणि कापले क्रियापद कसलं आहे? कसलं काय? अकर्मक आहे. आईचे डोळे पाण्याने भरले. भरणारे काय? डोळे. डोळे हात वाक्याचा काय असेल? करता. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? मग भरले हे क्रियापद सकर्मक की अकर्मक? कसलं आहे? आणि आईने पाणी भरले. आईची क्रिया कुणावर व्हायली? मग पाणी हे वाक्यातलं का आहे? मग खालचं भरले सकर्मक आहे की अकर्मक आहे? सकर्मक आहे. मग भरले क्रियापद उभयविध आहे. मला एक गोष्ट आठवली. मला एक गोष्ट, आता मी चाललो बरं का असं रस्त्यानं. ठीक आहे. आणि मला चलत चलत तरी एक गोष्ट आठवली. अरे बाप रे. आता आपण असं करतो ना, बरोबर आहे? आता समजा तुम्ही मोठाले झाले ना, आहे की नाही? आता तुम्ही 8वी 9वी 10वीला शाळेमध्ये असताना समजा असा काय ते एखादा प्रसंग घडला असेल, आहे की नाही? मग तुम्ही त्या रस्त्यानं चालले. मग चालल्याच्या नंतर समजा तुम्ही कुणाची बोरं घेतली असतील, तुम्हाला कुणा हाणला असेल, नाही तुमच्या देखत कुणाला कुणी हाणलं असेल, आहे की नाही? अलग लक्षामध्ये? मग तुम्ही चालले, तुम्हाला अचानक तो प्रसंग आठवला. मग अचानक आठवलं ती कीर्ती घडते का? नाही. ती स्वाभाविक आठवायला, मग ते आक्रमक असतं. पा मग मला एक गोष्ट आठवली. ठीक आहे. आठवणारी काय आहे? मग गोष्ट हे वाक्याचा काय आहे? करता. मला हा करता नाही. मग आठवली हे क्रियापद सकर्मक की अकर्मक? काय आहे? अकर्मक. लक्षामध्ये? आणि मी एक गोष्ट आठवली. आता मी काय केलं माहिती आहे का? असं डोक्याला हात लावत बसलो. मला काय 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 आठवायचं होतं, काय आठवायचं? हा हा आठवली आठवली आठवली. मी त्याला 2 वर्षाखाली एक पार्लेजीचा पुडा दिला. अलग लक्ष. डोक्याला ताण देऊन मी ते आठवलं की नाही? बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मी हा वाक्याचा करता आहे. मी हा वाक्याचा काय आहे? गोष्ट हे काय आहे? मग आठवली हे क्रियापद कसलं आहे? सकर्मक क्रियापद आहे. कुकर मधील बटाटे उकडले. उकडणारे काय आहेत? बोला पटकन. बटाटे. मग बटाटे हे वाक्याचा काय आहे? कर्म आहे का या वाक्यात? मग हे उकडले हे क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे? हो. आणि आईने बटाटे उकडले. हो. खाली असेल पहा. आता पहा, इले पट्ट्या भारी आहे. मी इथं वाक्य लिहितो ना 12. काय म्हणलं मी? आईने बटाटे उकडले. का तर म्हणली बा लेकरू खाईन काहीतरी दिवा लाईन शाळेत जाऊ, हाय की नाही? आईने बटाटे उकडले. आता आईची क्रिया कायावर झाली? मग बटाटे हे वाक्याचा काय आहे? आपल्या काय आहे? कर्म आहे. अलग लक्षात. आई हे काय आहे? मग इथलं उकडले हे कसलं क्रियापद झालं? इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काय अडचण पोरं? हो. हा हा काय काय? हा कोणतं? हा मी एक गोष्ट आठवली. सकर्मकच आहे ना? हा आठवण्याची क्रियाच आहे ना?
आता या पाय इकडे बघ, आपण आठवण्याची क्रिया कशी करा आता तुला करून दाखवू का? ठीक आहे. हा, समज तू कोणाला तर वही मागितली, लक्षामध्ये दिली तू या कानाखाली, आलं का लक्षात? हे मी बघितली. हा, आणि मग पुन्हा मी काय करलो, 2-3 महिन्याच्या नंतर त्या दिवशी काय घडलं होतं, त्या दिवशी काय घडलं होतं, त्या दिवशी काय घडलं होतं, काय घडलं होतं, काय घडलं होतं, राम्यानं वही मागितली होती आणि त्याच्या कानाखाली ठाका दिला होता. ही गोष्ट मला काय करावं लागली, आठवावी लागली ना. आठवणारा कोण आहे? मी आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. हा, आणि मग ही गोष्ट काय झालं, कर्म. आणि आठवली हे कसलं क्रियापद झालं? मग कळालं का नाही कळालं? का जवळ येऊ? हा, कळालं ना? ठीक आहे. बघा मग इथपर्यंत कुणाच्या मनात काही शंका पोरं हो? काही शंका नाही ना? ठीक आहे. आता आपलं सिद्ध क्रियापदाचा जो प्रकार आहे तो सिद्ध क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आपण थांबूया आणि पुढचं लेक्चर जे आहे, आता ही पुढची गोष्ट जी आहे ती पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. ओके, ठीक आहे.